अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची धूम पुणे, मुंबई, महाराष्ट्रात तर आहेत, परंतु आता हीच धूम पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन यांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये देखील होणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन यांच्या माध्यमातून जम्मूमधील श्रीनगरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आज मूर्ती प्रदान करण्यात आली। यावेळेस भाऊसाहेब रंगारी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जम्मू काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचं हे तिसरं वर्ष असून पुढील वर्षी जम्मू काश्मीरमधील 10 जिल्ह्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव काश्मीरमध्ये सुरू करायचं तर कसं करायचं तर 2023 ला पुण्याचा ग्रामदेवत कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती देऊन लाल चौक इथे गणपती यार मंदिरमध्ये आपण सार्वजनिक स्वरूपात गणेश उत्सव सुरू केले। त्याच्यानंतर मागच्या वर्षी 3 ठिकाणी गणपती साजरा झाली। काश्मीरमध्ये काश्मीर असेल, कुलगाम काश्मीरमध्ये श्रीनगर असेल, कुलगाम असेल, साऊथ काश्मीर जे म्हणतो आपण अनंतनाग, पुलवामा इथे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिकृती मूर्ती असेल, गुरुजी तालीमची असेल आणि तुळशीबाग ही मूर्ती प्रतिकृती त्यांच्याकडे प्रदान करून त्यांनी तिकडे गणेश उत्सव साजरा केला। मी एवढं सांगेल की मागच्या वर्षी 1.5 दिवसाचा गणेश उत्सव हे श्रीनगरमध्ये साजरा झाला, पण जे साऊथ काश्मीरमध्ये 5 दिवसाचा गणेश उत्सव साजरा झाला यांनी जेव्हा मला व्हिडिओ पाठवला विसर्जन मिरवणुकीची तर 10 किलोमीटरची रांग होता याची गाड्यांची। म्हणजे तिकडचेही लोक जे आपले काश्मीरी पंडित असतील, इतर हिंदू बंधू भगिनी असतील या सार्वजनिक गणेश उत्सवात एकत्र येऊन धार्मिक परंपरा आणि पावित्र्याला जपून हे गणेश उत्सव तिकडे साजरा करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।